नमस्कार मैत्रिणींनो, हिवाळा म्हटलं की शरीर गरम ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवल्या जातात। तसंच भूक खूप छान लागते हिवाळ्यामध्ये। माशेत जेवणाची रंगत वाढवणारी आजची ही चटणी जी अगदी महिनाभर काही न करता टिकते। मग तुम्ही स्टीलच्या डब्यात ठेवा, प्लास्टिकच्या बरणीत ठेवा किंवा काचेच्या बरणीत ठेवा। ही चटणी, या चटणीने जेवणाची प्लेटच सुंदर नाही तर जिभेची चव देखील वाढते। अहो, एक म्हणता म्हणता 2 चपाती भाकरी कधी खाले तुम्हाला सुद्धा कळणार नाही। आणि ज्यावेळी तुम्ही ट्रिपला जाता त्यावेळी नक्की ही चटणी बनवून ट्राय करा। नमस्कार, मी ज्योती, ज्योतीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। आता आपण इथं एक शेंगदाणे घेतलेले आहेत जे छान प्रकारे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि मॅग्नेशियम पोटॅशियमचे प्रमाण असते, त्यामुळे शेंगदाणे शरीराला नेहमीच आरोग्यदायी ठरलेले आहेत। आता हे शेंगदाणे भाजलेले आहेत ते काढून घेऊया। त्याच्यानंतर आता हे पांढरे तीळ, थोडक्यात काय सिसमी सीड्स, हे सुद्धा छान भाजून घ्यायचे। तडतडले की काढून घ्यायचे। याच्यामध्ये सुद्धा भरपूर असे उष्णतावर्धक हा पदार्थ आहे। आता काय करायचं, 1 चमचा जिरं भाजून घ्यायचे। आता जिरं भाजून झालेलं आहे। 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं, 3 चमचे पांढरे तीळ आणि वजनी प्रमाण म्हणाल तर 20 ते 25 ग्रॅम शेंगदाणे, आल्याचा तुकडा, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, धन्याचा वापर केला तरी चालेल, फक्त ते भाजून घ्यायचे। आता काय करायचंय, चवीनुसार मीठ घालायचे आणि चालू बंद करून ही चटणी वाटून घ्यायची। ही अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। हिचं जी टेस्ट आहे ती एकदम भन्नाट लागते आणि नक्कीच आपल्या जेवणाची रंगत वाढवणारी ही आजची चटणी आहे। ही रेसिपी तुम्ही या हिवाळ्यात नक्की ट्राय करा। तुम्हाला नक्कीच काहीतरी चांगल्या खाल्ल्याचा अनुभव येईल आणि नक्कीच तुम्ही सहलीला जाताना, ट्रिपला जाताना, मुलं सहलीला जाताना ही चटणी त्यांना अवश्य बनवून द्या। अगदी फक्त 7 ते 8 मिनिटात तयार होणारी ही चटणी खूप छान लागते, टेस्टही वाढवते। तर माझी ही आजची चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, अगदी आगळी वेगळी, मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही बघू शकता या चटणीमध्ये कसलाही आपण वेगळा असा वापर केलेला नाही। अगदी घरगुती साहित्यांमध्ये ही चटणी बनवून तयार आहे। या चटणीला बनवायला फक्त 8 ते 9 मिनिटं लागतात। ही चटणी बनवल्यावर तुम्ही काचेच्या बरणीत किंवा प्लास्टिकच्या बरणीत किंवा स्टीलच्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता। महिनाभर या चटणीला काहीच होत नाही। वडापाव सोबत असेल किंवा चपाती सोबत असेल किंवा भातासोबत असेल, तुम्ही हिला एन्जॉय करू शकता। आणि नक्कीच ज्यावेळी आपल्याला लांबचा प्रवास असेल त्यावेळी अशा चटण्या नक्कीच बनवून न्याव्यात आणि या चटण्यांचा आस्वाद घ्यावा। तर ही रेसिपी आजची माझी चटणीची अगदी आगळी वेगळी, अगदी जुनी परंपरागत चालत आलेली आहे। आमच्या घरी नेहमीच खाल्ली जाते। तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।